हे सांगू इच्छितो की मी बंडखोर आहे, गद्दार नाही, पण ही नजर बदलायची. मला एक अभिमानास्पद मानखुर बनवायचं. काय केलं कुणी नाही केलं मला याच्यावर जायचं पण नाही. आणि राजकारणात मी आलोय समाजकारणासाठी आलोय. मला काही चॅलेंजिंग कुणाला वाटतो जो 10-15 वर्षानंतर लोकात येतो त्याला चॅलेंजिंग वाटतं. घरातली स्त्री जेव्हा सुशिक्षित झाली तर तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं आणि ती स्त्री जेव्हा समाजासाठी उतरते संपूर्ण समाज देखील सुशिक्षित होतो. होय, आज आपल्यासोबत एक अशी स्त्री आहे जी फक्त घरापुरती किंवा कुटुंबापुरती मर्यादित नसून ती समाजासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. वॉर्ड क्रमांक 142चं प्रतिनिधित्व करणारे सुनंदा धेरंगे आपल्यासोबत आहेत. त्यांना पक्षाने जरी नाकारलं असलं तरी लोकांनी स्वीकारलंय. जनसमुदाय त्यांच्या मागे. आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि जाणून घेऊयात काही प्रश्न आहेत आपले. पहिल्यांदा तर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला काय सांगाल की तुम्ही एक स्त्री आहात, महिला म्हणून जेव्हा राजकारणात उतरताय कोणत्या अडचणी आहेत तुमच्या वॉर्डामध्ये आणि महिला म्हणून राजकारण समाजकारण या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता? माझं नाव सुनंदा रोहिदास ढेरंगे. जाऊयात. भाऊ तुमचं स्वागत आहे. भाऊ मला सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा की तुम्ही राजकारणात कसे आलात आणि का आलात? पहिली गोष्ट ज्यावेळेला मी लहान असताना गावी असतानाच एक नाव ऐकून होतो, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि ज्यावेळेला मी 92-93ला आलो त्यावेळेला घाटकोपरला राहिलो होतो काकांकडे. आणि त्यावेळेला पहिल्या प्रथम माणिकलाल मैदान म्हणून आहे घाटकोपरला, तिथं माझ्या एका मित्राने सभेला नेलं आणि बाळासाहेबांची सभा ऐकली. आणि त्या दिवसापासून मी माझा राहिलोच नाही, राजकारणात उतरलो आणि बाळासाहेबांचा एक सैनिक म्हणून त्या दिवसापासून मी आणि समाजसेवेची आवड असल्यानंतर मग त्याच्यानंतर मानपूरला आल्यानंतर शिवसेनेशी जोडलं गेलो आणि आजपर्यंत प्रामाणिकपणे इमानीतपणे गेले 25 वर्ष बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे 20% राजकारण आणि 80% समाजकारण. परंतु मी त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन 100% समाजकारणच करण्याचा प्रयत्न केला. पण दैवयोगाने असेल आज वाईट वाटतंय की आज मी साधा शिवसैनिक माझी हकालपट्टी झाली. पण मला मी हे सांगू इच्छितो की मी बंडखोर आहे, गद्दार नाहीये. मी गद्दार हा शिक्का माझ्यावर लावून घेतला नाही. कारण आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं अन्यायाविरुद्ध बंड करून उठा. कारण हा अन्याय झालेला आहे, हा माझ्या एकट्यावर नाही, सर्वसामान्य जनतेवर सर्वसामान्य कार्यकर्त्यावरच आहे. कारण जर अशीच घराणेशाही चालत राहिली आणि अशीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे तळागाळातून जोडले जातात हे करतात, कारण जर असेच होत गेले तर पुढं कोणी सर्वसामान्य कार्यकर्ते राजकारणात येणार नाहीत. त्यामुळं ही मी माझी एकट्याची नाही, आमच्या सर्व शाखेतील सर्व पदाधिकारी जे सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बंड करून उठलेले आहेत. कारण सर्वांना स्थानिक उमेदवार हवा होता आणि ज्यावेळी प्रक्रिया चालू झाली त्यावेळेला सर्व शाखेतील 142 शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सुनंदा रोहिदास ढेरंगे यांचं नाव दिलेलं होतं. सर्व इच्छुक होते. आमचे महिला शाखा प्रमुख होत्या, माजी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख होते, शाखा प्रमुख होते, सगळे काही उपशाखा प्रमुख होते, सगळे तोडीस तोड आहेत. म्हणजे एकासे एक असे आहेत. आणि मला अभिमान वाटेल ज्यावेळेला पक्षावर वाईट परिस्थिती आली होती, पडझड झाली होती, त्या काळात फक्त 142चा बालेकिल्ला असा होता, त्याच्यातला साधा एक चिरा पण ढळला नव्हता, एक शिवसैनिक पण इकडे तिकडे झाला नव्हता. आणि आज आखी शाखा अस्तव्यस्त झाली, हे खूप वाईट वाटते. आणि राजकारणात मी आलोय समाजकारणासाठी आलोय, मला राजकारणाचा गंध पण नाहीये. आणि नक्की ज्या दिवशी शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती त्याच दिवशी ठरवलं होतं या मानपूरसाठी काहीतरी करायचं. कारण ज्यावेळेला मी सर्वसामान्य माणूस आहे, ज्यावेळेला नोकरीवर जात होतो, ट्रेननी जायचा, त्यावेळेला परिस्थिती लोक मानपूर म्हटलं की असं आजही तुम्हाला मानपूर म्हणलं का जरा वेगळ्या नजरेनेच बघितलं जातं. पण ही नजर बदलायची. मला एक अभिमानास्पद मानपूर बनवायचे. आम्हाला विजन काय तुमचं? विजन काय विजन घेऊन तुम्ही मानपूरला प्रेझेंट करत आहात किंवा मानपूरचा विकास करणार आहात? हे मानपूर म्हणजे मुंबईचं प्रवेशद्वार आहे. पहिलं विजन तर आहे की ह्या प्रवेशद्वारावर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं प्रवेशद्वार झालं पाहिजे. हे सर्वात पहिलं विजन आहे. मी ज्यावेळेला शाखा प्रमुख झालो त्यावेळेपासून विजन आहे. कारण प्रत्येक गावाला वेस असते तशी आपल्या मुंबईची वेस आहे. त्याप्रमाणे जसं तिकडे ठाण्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने तसं इकडे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांच्या नावाने हे व्हावं, हे माझं पहिलं विजन आहे. त्याच्यासाठी मी शाखा प्रमुख असल्यापासून मी पत्रव्यवहार केलेले होते. पण जर हे झालं तर नक्की त्याच्यासाठी पाठपुरावा करणार. आणि त्याच्यानंतर मानपूर एक सुंदर मानपूर, स्वच्छ मानपूर आणि सुसंस्कृत मानपूर बनवायचे. कारण जे आज मानपूर बघितलं जातं नशेखोर किंवा हे
जे वेगळे प्रस्ताव वाढत चालले ते कुठेतरी हाणून पाडायचे. आणि मी एकटा नाही, आज माझ्यासोबत सर्व जनता एक भेटलेली. एकमेव असं उदाहरण असेल का सर्व पक्षभेद विसरून, सर्व विसरून हे इलेक्शन फक्त एकटं ढेरंगे भाऊ नाही राहिलेलं. हे इलेक्शन मानपूरच्या सर्वसामान्य जनतेने, माता भगिनींना, तरुण मित्रांनी आणि सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेले. माणकुर्दमध्ये असे कोणते प्रश्न आहेत जे आहेत आणि ते तुम्हाला सामान्य माणसांपर्यंत पूर्ण करायचं आणि पोचवायच्यात? माणकुर्दमध्ये सध्या अडीअडचणी काय? मानपूरमध्ये सर्वात पहिली अडचण जी असेल तर जी रस्त्याची जी आहे ना, दुर्गंधी, अस्वच्छतेचं खूप हे, आणि ते मला पहिले सुधारायचे. सुंदर आणि स्वच्छ मानपूर करायचे. त्याच्यानंतर महिलांसाठी जे शौचालयाचे खूप प्रॉब्लेम आहेत ते 24 तास उघडं राहणार असं शौचालय. त्याच्यानंतर रस्ता हा जो 90 फीट, हा 60 फीट रोड आहे, हा किती वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय. माझे सहकारी शाखाप्रमुख काळगावकर साहेब असतील, करणेताई असतील त्यावेळेच्या, त्यानंतर किसन जाधव साहेब, आम्ही लोकांनी आणि सर्व संघटनेनी त्यावेळेला पाठपुरावा करून हा रस्त्यासाठी हे केलेलं आहे. आम्ही लोकप्रतिनिधीकडे कितीतरी वेळा पाठपुरावा केला पण ते झालं नाही. पण आता ते अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे आणि ते नक्कीच होईल. हा जर रोड पुढे मानपूर स्टेशनला जर जोडला गेला तर ह्या PMGPचं नक्कीच सोनं होईल आणि चांगलं कनेक्टिव्हिटी होईल. आता मेट्रो पण आलेली आहे, त्यामुळं सर्वात पहिलं प्राधान्य असेल हे कनेक्टिव्हिटी जोडणं. त्याच्यानंतर जे हॉस्पिटल, स्थानिक हॉस्पिटल आहे ते लवकरात लवकर हे करून, चालू करून त्याच्या स्थानिक लोकांना, स्थानिक जे आहेत आपले बेरोजगार किंवा सुशिक्षित तरुण, त्यांना तिथं रोजगार उपलब्ध. याआधी तुम्ही घराघरात मशाल पोहोचवली आहे आणि आता तुम्ही शिट्टी पोहोचवता, शिट्टी पोहोचवायची आहे. काही आव्हानांना सामोरे जावं लागलं का? अपक्ष म्हणून उभे राहताना तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? ताई एक सांगू, अपक्ष म्हणून मला खरंच त्यावेळेला प्रश्न पडला होता. कारण या 10 दिवसामध्ये चिन्ह पोचवणं खूप हे होतं. पण ताई तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक दिवस असा होता की आम्ही सर्व, आपण मीडियावर पाहिलं असेल, आमचे सर्व जे 200-250 कार्यकर्ते होते, सर्व म्हणजे 14 तास तिथं उभे होतो. पण ज्या वेळेला 14 तास उभे राहिले त्यांना AB फॉर्म नाही भेटलेला, पण ते 2 तासात आले आणि AB फॉर्म घेऊन गेले. आणि त्यावेळेला ज्या माझ्या माता भगिनींचा अश्रू तिथं सांडलेत ना, ते मी कदापि विसरू शकत नाही. आणि याच्यातूनच तिथे एक मशाल पेटली का नाही माहीत नाही, पण क्रांतीची ज्योत की मात्र मानपूरमध्ये पेटली. कारण इथंही लोक चळवळ तयार झाली. कारण हा अन्याय झाला, ह्या लोकांनी सर्व हे केलं. लोकांनी ठरवलं की अपक्ष उभं राहायचं आणि लोकांनी ठरवलं अपक्ष उभं राहायचं आणि आज लोकांनी हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे. निवडणूक लढवण्याचा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला, डोक्यात काय होतं, काय चाललं होतं? डोक्यात हाच प्रश्न होता की चिन्ह कसं पोचेल, काय पोचेल. पण नंतर हा विचार केला, मशाल पण घरोघर पोचवणारे कोण होतो? आम्हीच कार्यकर्ते होतो. आम्हीच त्यावेळेला ज्या लोकप्रतिनिधी, त्यावेळेला स्वतः काही डोर टू डोर नाही गेले. आम्ही सर्व शिवसैनिक होतो, सर्व त्यावेळेचे सर्व जे पदाधिकारी होतो, आम्हीच प्रत्येकाने 2 महिने प्रचार करू पोचवलेली आहे. प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? अनेक महिला तुमच्या प्रचाराला दिसत आहेत, अनेक प्रतिसाद कसा आहे मानखुर्दमध्ये? खूप उत्तम ताई, तुम्ही पायतर फिरून घेऊ शकता. माझ्या अपेक्षेच्या पलीकडचा प्रतिसाद मिळतोय आणि म्हणजे जे मी कल्पनेच्या पलीकडं, म्हणजे लोकांनी, मानपूरच्या जनतेने म्हणजे हे इलेक्शन खरं सांगतो एवढं हे केले का लोकांना जाणवते. आणि प्रामाणिकपणे ताई मी खरं सांगतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक फाटका कार्यकर्ता आहे, पण लोकांवर माझ्याकडं तिथं असं काही वर मातोश्रीवर खोटं नाटं सांगितलं झालं की हा मॅनेज होणार, हा गद्दारी करणार, हे करणार. पण ताई तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक वेळ होता आम्ही एका AB फॉर्मसाठी सगळे रडत होतो, पण दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती का सगळे राष्ट्रीय पक्ष सगळेच्या सगळे AB फॉर्म घेऊन आमच्याकडे आले होते. आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो पण तुम्ही आमच्याकडे उभं राहा. पण नाही, आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलं होतं, आम्ही ठीक आहे, आम्ही बंडखोर आहे पण आम्ही गद्दार नाही. आम्ही सर्व लोकांनी, आणि आता मी माझा राहिलेला नाही, जी काय जनता घेईल निर्णय तो, आणि हा जनतेने निर्णय घेतलेला आहे का अपक्ष ठरवायचं, सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं गद्दार तर आम्ही नक्कीच नाहीये आणि स्वाभिमानी आहे आणि अभिमानी आहे. शिट्टी समोर आता मशाल आहे, शिट्टी समोर घड्याळ आहे, आव्हानं वाटतात, चॅलेंजेस आहेत, चॅलेंजिंग वाटतंय का हे यंदाचं तुम्हाला निवडणूक चॅलेंजिंग वाटते?
ताई चॅलेंजिंग कुणाला वाटतो? जो 10-15 वर्षानंतर लोकात येतो त्याला चॅलेंज वाटतो. मी दिवसातून 10 वेळा लोकांमध्ये जाणारा माणूस आहे. नसेल तर तुम्ही लोकांमध्ये विचारा. मी सर्वसामान्य चाळीत राहतो, त्यामुळं माझा शाखेकडे येण्याचा मार्गच होता. मी कधीच एक मार्गाने नाही येत. माझा ठरलेलं प्रत्येक वेळेला एक वेगवेगळ्या चाळीतून एकमेव मी असा शाखा प्रमुख असन, मी बाळासाहेबांचा अभिमानाने सांगतो. कारण मी कधीही ना मला कुठलाही एनी टाईम कधी तुम्ही माहिती घेऊन पहा. 12 महिने 24 तास 365 दिवस हे माझं ब्रीदवाक्य आहे. आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा. कारण तुम्ही काय कमवलं याच्यापेक्षा मी जे आज कमवलं ना ते कुणीच नाही कमवू शकलेलं. कारण मला जे लोकांची श्रीमंती आज लोकवर्गणी देतात. म्हणजे ज्या वेळेला सांगितलं गेलं का याच्याकडे परिस्थिती नाही, याच्याकडे पैसा नाही, हे नाही, पण ताई तुम्हाला दिसून येईल असं जर जनतेने मनावत घेतलं तर 142 मध्ये नक्की दिसून येईल का एक सर्वसामान्य ज्या वेळेला जनता मनावत घेते ना तर सर्वसामान्य कार्यकर्ता पण नगरसेवक होऊ शकतो. नगरसेवकाकडे अनेक मुद्दे आहेत, अनेक प्रश्न आहेत. तुम्ही असा कोणता मुद्दा सांगताय की जो तुम्ही तुमच्या नगरासाठी करू इच्छिता आणि या आधीच्या लोकप्रतिनिधीकडून तो राहिलेला आहे? बघा, कुणी काय केलं कुणी नाही केलं मला याच्यावर जायचं पण नाही. मला कुणावर टीका करण्यापेक्षा ना मला मी पहिलं 2च शब्दात सांगितलं, सुंदर मानकूर, स्वच्छ मानकूर आणि एक सुसंस्कृत मानकूर करायचंय. याच्यात सर्व येणार तुम्हाला. एक अभिमानास्पद आणि जी माझ्या मानकूरमधून लोक सोडून गेलेली आहेत इतरत्र आजच्या म्हणजे परिस्थितीत ती अभिमानाने परत येईल असं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीनं त्यांच्या विचारानं हे मानकूर घडवायचंय. उमेदवार अनेक येतात, आश्वासनं देतात, आम्ही हे करू, असं करू, असं करून दाखवू, तसं करू. तुम्ही देखील आश्वासनं देणार आहात की ते करून दाखवणार आहात? आम्ही करून दाखवणार, आश्वासन देणार नाही. वचन आपलं हे लवकरच तुम्हाला हे भेटेल. पण विजन आज कोण कोणासाठी कशासाठी आले ते ज्याचं त्याला माहीत. पण मी मानकूरसाठी ज्या दिवशी शाखा प्रमुख झालो होतो त्या दिवशी विजन ठेवलेलं होतं. आणि ते विजन मी याच्यात कुठलंही हे पद नसताना प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. पण जर हे भेटलं तर मला लोकसेवेसाठी भाव आहे आणि ते लोक ठरवतील. आता मी तुमच्या वॉर्डात फिरताना अनेक नागरिकांकडून ऐकलेलं आहे, रहिवाशांकडून ऐकले की तुम्ही स्वतः गटारात उतरलेला आहात, कामं केलेली आहेत आणि अनेकांचे शिक्षणाचा मुद्दा असू देत किंवा काय स्वतः जाऊन फीस भरलेली आहे. हे सत्यात खरं आहे की आपण असं म्हणतो की दाखवलेली जनता आहे किंवा व्यक्ती आहेत? हे तुम्ही प्रत्यक्षात जर तुम्ही कधी अपडेट घ्या नक्की. मी तर विनंती करतो ताई तुम्हाला वार्डमध्ये जाऊन विनंती करतो, तुम्ही खरंच फेस टू फेस जाऊन एकदा हे करा. कारण शिक्षणाची परिस्थिती, मी पण एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून आलेलो आहे आणि मी ज्या वेळेला लहानपणी शिक्षण घेत होतो ताई त्यावेळेला माझा ग्रामीण गाव असल्यामुळं 8 किलोमीटर चालत जायला लागायचं. पायात चप्पल पण नसायची ताई. मी त्या परिस्थितीतून आलेलो माणूस आहे आणि मला ती जाण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं त्यामुळं शिक्षणासाठी कुठल्या वैद्यकीय मदतीसाठी माझ्या तरीने जे काय होईल किंवा कुठून होईल ते मी करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचं जे आता तुम्ही विचारलं की गटरात हात घालून हे करण्याचं, कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ज्या वेळेला मुंबईमध्ये आलो त्यावेळेला एक कंपनीत नोकरी करत होतो. त्यावेळेला त्या साफसफाई आणि झाडू मारण्याची नोकरी केलेली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि ज्या दिवशी मला त्याची लाज वाटेल ना त्या दिवशी मी राहिलेलो नसेल. माझा जो आहे तो नॅचरल पाहिजे. मला गटरात उतरून काम करायला बाकीच्यांसारखं मी असा स्टंटबाजी करत नाही. लोक कुणाला विचारा, गटरातून काम करताना ना मला अभिमान वाटतो, लाज तर कधीच वाटत नाही. आणि ज्या दिवशी लाज वाटेल ना त्या दिवशी जो मी आहे तो मी नसेल. मानखुर्दवासियांच्या तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत आणि तुम्ही त्यांना कोणती आश्वासनं देताय? मानखुर्दवासियांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे. कमीत कमी म्हणजे भाऊ आल्यानंतर त्यांच्या मनाजोगं त्यांच्यासारखं त्यांच्या हक्काचा माणूस भेटेल. 24 तास 365 दिवस कधीही काही अडचणीला धावून जाणारा ही लोकांची अपेक्षा आहे. आणि मी कुठलंही प्रशासकीय पद नसताना एक जे शाखा प्रमुख असताना किंवा हे असताना जे बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे मी हे केलेलं आहे ते नक्की लोकांचा विश्वास आहे. आणि आता खऱ्या अर्थाने मला म्हणजे ती जबाबदारी जाणवते. कारण लोकांनी एवढा विश्वास ठेवलाय तर मला आता त्याच्या डबल काम करून त्या लोकांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे आणि ठरवणारच. आणि पुढील 5 वर्षात मानकूर हे तुम्हाला मी बोलून दाखवणार नाही, करून दाखवणार. मी एकटा कोण नाही राहिलेलो. आम्ही जे सर्व माझे
सर्व इतर पक्षातले सहकारी असतील, सर्वसामान्य जनता असतील, त्याच्यात डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, म्हणजे CA आहेत, असे भरपूर म्हणजे आणि सर्वसामान्य तळागाळातल्यापासून समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातून खास करून माता भगिनी स्वतः ज्या दिवशी झाल्या त्या बोलल्या, पाहू आपली परिस्थिती हरकत नाही, आम्ही घरून चपात्या आणि डबे भाकरी घेऊन येऊन आपण प्रचार करू आणि परिस्थितीच वाटली ना आम्ही आमची मंगळसूत्र गहाण ठेवू, पण आपण लढू. ही दिलेली ताकद जनतेची आणि तो ठाम विश्वास आहे, कारण परिवर्तन मानखुर्दमध्ये हे अटळ आहे. मी तुमच्या वॉर्डात फिरताना तुमचे बॅनर पाहिले, तुमचे प्रचार पाहिला, मला एक चांगली गोष्ट दिसली की तुमच्या जे बॅनर आहे त्याच्यावरती महामानव महामातांचे फोटो आहे, अण्णाभाऊ साठे म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमची विचारधारणा काय आहे त्यांच्यासमोर? छत्रपती शिवराय अखंड महाराष्ट्राचे नाव हिंदुस्थानचं दैवत आहे आणि त्याच्यातून मी प्रेरणेतून ज्या वेळेला इथे शिवजयंती संपूर्ण विभागामध्ये एवढी शिवजयंती मोठी होत नाही, एवढी शिवजयंती होते आणि त्याचप्रमाणे गेले 12, 15, 18 वर्ष आम्ही किल्ले शिवनेरीवरून शिवज्योत घेऊन यायचो आणि प्रत्येक वेळेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब असतील किंवा आदित्य साहेबांकडे, आदरणीय बाळासाहेबांकडे असे आमचे जी ज्योत आहे ना ती त्याला सर्व ठाकरे, आजचा मुंबई ब्रँड ठाकरे, त्यांचे सर्वांचं हस्तस्पर्श झाले आदरणीय बाळासाहेबांपासून. कारण ज्यावेळेला 2012ला इलेक्शन लागलं होतं त्यावेळेला आदरणीय बाळासाहेबांच्या याच्यासाठी आई एकवेरवरून आम्ही शिवज्योत मित्रमंडळ म्हणून होतं आमचं सुरुवातीला, त्यांनी एक ज्योत आणली होती आणि रात्रीच्या 12, 12:30 वाजता बाळासाहेबांनी बोलून आमच्या डोक्यावर हात दिलेला होता आणि ती श्रीमंती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी श्रीमंती आहे. ज्या दिवशी माझ्या बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवला त्या दिवसापासून माझ्या जीवनाचं सोनं झालं. मानखुर्दमध्ये सध्या माझा शेवटचा प्रश्न आहे हा तुम्हाला. मानखुर्दमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, तरुण आपल्याला जास्त पाहिजे. तुमच्या प्रचारात देखील मी तरुण पाहिजे. तरुणांना कसं प्रेरित करा आणि संघटित कसं ठेवा? तरुणच माझी खरी शक्ती आहे. माता भगिनी, महिला भगिनी असतील, तरुण असतील आणि ही माझी त्यांच्यासाठी नक्की काहीतरी करायचंय. आणि मगाशी तुम्ही जो विचारलं आदरणीय महामानव बाबासाहेब, कारण बाबासाहेबांविषयीचा आदर शब्दात व्यक्त करू शकत नाही. काही आपण साधी जर घरातलं किराणाचा बाजाराची चिठ्ठी लिहायला लागलो ना तरी 10 जणांना 10 वेळा विचारतो, अरे हे राहिलं ते राहिलं. पण त्या महामानवानं आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार, त्यांनी राज्यघटना लिहिली ज्याच्यावर आता देश चालतोय आणि त्यांना मनापासून हे आणि त्यांच्याच याच्यामुळे आज आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते, फाटके कार्यकर्ते आज ह्या लोकशाहीत भाग घेऊ शकतात आणि धनशाही विरुद्ध जनशाही लढू शकते. आणि दुसरा आपला आदर्श अण्णाभाऊ साठेजी, म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न. कारण त्यांनी अशी काही लोक खरंच दैवी होऊन गेले ताई. कारण जर आपण 1-1.5 दिवसाच्या शाळेत जाऊन जो अण्णाभाऊ फक्त 1.5 दिवसाच्या शाळेत गेलेत आणि त्यांनी ज्या असं काव्यपंक्ती किंवा जे असं साहित्याचं भंडार उभं केलंय ना ते कुणीतरी दैवी शक्तीच करू शकते. कारण त्या 1.5 दिवसाच्या शाळेतल्या त्यांच्या कादंबऱ्या तुम्ही अवश्य वाचा, फकीरा वाचा, अजून बऱ्याचशा कार्यक्रम त्या कादंबऱ्या वाचताना आपण अक्षरशः जगतो, स्वतः त्या कादंबरीतलं पात्र होऊन जातो. असं एवढं मोठं साहित्य उभं केलंय आणि एवढं मोठं समाजासाठी त्यांचं योगदान आहे. त्यामुळे ते तर नक्कीच आदर्श आहेत. प्रत्येक अहिल्याबाई होळकर असतील, त्यांनी जे एवढी पुरातन मोगलांनी जी मंदिरं उद्ध्वस्त केली होती त्यांनी ती परत काशी विश्वेश्वरासारखं मंदिर पुन्हा स्थापित करून सगळं हे करून हे केलेलं आहे. असे खूप आदर्श आहेत समाज अलग लक्षात. आणि त्यांच्या सर्व जे आपले सर्व आदर्श आहेत, महापुरुष आहेत, महामानव आहेत, त्यांच्या आदर्शावरच चालायचे हे ठरवले. शिट्टी वाजणार आणि विकास होणार. ही शिट्टी फक्त वाजत नाहीये तर ही शिट्टी समाज सुधारक यांच्या विचारांवर चालते. तुम्हाला यांच्या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सांगू इच्छितो की मी बंडखोर आहे, गद्दार नाहीये. मी गद्दार हा शिक्का माझ्यावर लावून घेतला नाही. कारण आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं अन्यायाविरुद्ध बंड करून उठा. कारण हा अन्याय झालेला आहे, हा माझ्या एकट्यावर नाही, सर्वसामान्य जनतेवर, सर्वसामान्य कार्यकर्त्यावरच आहे. कारण जर अशीच घराणेशाही चालत राहिली आणि अशीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे तळागाळातून जोडले जातात हे करतात, कारण जर असंच होत गेले तर पुढे कोणी सर्वसामान्य कार्यकर्ते राजकारणात येणार नाहीत. त्यामुळं ही मी माझी एकट्याची नाही, आमच्या सर्व शाखेतील सर्व पदाधिकारी, जे सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बंड करून उठलेले. कारण सर्वांना स्थानिक उमेदवार हवा होता आणि ज्या वेळी प्रक्रिया चालू झाली त्यावेळेला सर्व शाखेतील 142 शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सुनंदा रोहिदास ढेरंगे यांचं नाव दिलेलं होतं. सर्व इच्छुक होते. आमच्या महिला शाखा प्रमुख होत्या, माजी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख होते, शाखा प्रमुख होते, सगळे काही उपशाखा प्रमुख होते, सगळे तोडीस तोड आहेत, म्हणजे एकाच एक असे. आणि मला अभिमान वाटेल ज्या वेळेला पक्षावर वाईट परिस्थिती आली होती, पडझड झाली होती, त्या काळात फक्त 142चा बालेकिल्ला असा होता, त्याच्यातला साधा एक चिरा पण टळला नव्हता, एक शिवसैनिक पण इकडे तिकडे झाला नव्हता. आणि आज आखी शाखा अस्ताव्यस्त झाली, हे खूप वाईट वाटतंय. आणि राजकारणात मी आलोय, समाजकारणासाठी आलोय, मला राजकारणाचा गंध पण नाहीये. आणि नक्की ज्या दिवशी शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती त्याच दिवशी ठरवलं होतं या मानपूरसाठी काहीतरी करायचं. कारण ज्यावेळेला मी सर्वसामान्य माणूस आहे, ज्यावेळेला नोकरीवर जात होतो, ट्रेननी जायचा, त्यावेळेला परिस्थिती लोक मानपूर म्हटलं की असं आजही तुम्हाला मानपूर म्हणलं का जरा वेगळ्या नजरेनेच बघितलं जातं. पण ही नजर बदलायची, मला एक अभिमानास्पद मानपूर बनवायचे. आम्हाला विजन काय तुमचं? विजन काय विजन घेऊन तुम्ही मानपूरला प्रेझेंट करत आहात किंवा मानपूरचा विकास करणार आहात? मानपूर म्हणजे मुंबईचं प्रवेशद्वार आहे,
पहिलं विजन तर आहे की ह्या प्रवेशद्वारावर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं प्रवेशद्वार झालं पाहिजे. हे सर्वात पहिलं विजन आहे. मी ज्यावेळेला शाखाप्रमुख झालो त्यावेळेपासून विजन आहे. कारण प्रत्येक गावाला वेस असते, तशी आपल्या मुंबईची वेस आहे. त्याप्रमाणे जसं तिकडे ठाण्याला धर्मवीर आनंदीके साहेबांच्या नावाने, तसं इकडे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांच्या नावाने हे व्हावं, हे माझं पहिलं विजन आहे. त्याच्यासाठी मी शाखाप्रमुख असल्यापासून मी पत्रव्यवहार केलेले होते. पण जर हे झालं तर नक्की त्याच्यासाठी पाठपुरावा करणार. आणि त्याच्यानंतर मानपूर एक सुंदर मानपूर, स्वच्छ मानपूर आणि सुसंस्कृत मानपूर बनवायचे. कारण जे आज मानपूर बघितलं जातं नशेखोर किंवा हे जे वेगवेगळे प्रश्न वाढत चालले ते कुठेतरी हाणून पाडायचे. आणि मी एकटा नाही, आज माझ्यासोबत सर्व जनता एकटली. एकमेव असं उदाहरण असेल का सर्व पक्षभेद विसरून, सर्व विसरून हे इलेक्शन फक्त एकटं ढेरंगे भाऊ नाही राहिले. हे इलेक्शन मानपूरच्या सर्वसामान्य जनतेने, माता भगिनींनी, तरुण मित्रांनी आणि सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेले. आधी तुम्ही घराघरात मशाल पोहोचवली आहे आणि आता तुम्ही शिट्टी पोहोचवता, शिट्टी पोहोचवायची आहे. काही आव्हानांना सामोरे जावं लागलं का? अपक्ष म्हणून उभे राहताना तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागलं? ताई एक सांगू, अपक्ष म्हणून मला खरंच त्यावेळेला प्रश्न पडला होता. कारण या 10 दिवसामध्ये चिन्ह पोहोचवणं खूप हे होतं. पण ताई तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक दिवस असा होता की आम्ही सर्व, आपण मीडियावर पाहिलं असेल, आमचे सर्व जे 200-250 कार्यकर्ते होते, सर्व म्हणजे 14 तास तिथे उभे होतो. पण ज्यावेळेला 14 तास उभे राहिले त्यांना एबी फॉर्म नाही भेटलेला. पण ते 2 तासात आले आणि एबी फॉर्म घेऊन गेले. आणि त्यावेळेला ज्या माझ्या माता भगिनींचा अश्रू तिथे सांडलेत ना, ते मी कदापि विसरू शकत नाही. आणि याच्यातूनच तिथे एक मशाल पेटली का नाही माहित नाही, पण क्रांतीची ज्योत नक्की मात्र मानपूरमध्ये पेटली. कारण इथं ही लोक चळवळ तयार झाली. कारण हा अन्याय झाला, हा लोकांनी सर्व सुरू केलं. लोकांनी ठरवलं की अपक्ष उभं राहायचं आणि लोकांनी ठरवलं अपक्ष उभं राहायचं. आणि आज लोकांनी हे इलेक्शन हातात घेतलेले. निवडणूक लढवण्याचा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला, डोक्यात काय होतं, काय चाललं होतं? डोक्यात हाच प्रश्न होता की चिन्ह कसं पोचेल, काय पोचेल. पण नंतर हा विचार केला, मशाल पण घरोघर पोहोचवणारे कोण होतो? आम्हीच कार्यकर्ते होतो. आम्हीच त्यावेळेला ज्या लोकप्रतिनिधी, त्यावेळेला स्वतः काही डोर टू डोर नाही गेले. आम्ही सर्व शिवसैनिक होतो, सर्व त्यावेळेचे सर्व जे पदाधिकारी होतो, आम्हीच प्रत्येकाने 2 महिने प्रचार करू पोहोचवलेली आहे. प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? अनेक महिला तुमच्या प्रचाराला दिसत आहेत. अनेक प्रतिसाद कसा आहे मानखुर्दमध्ये? खूप उत्तम ताई, तुम्ही पायतर फिरून घेऊ शकता. माझ्या अपेक्षेच्या पलीकडचा प्रतिसाद मिळतोय. आणि लोक म्हणजे जे मी कल्पनेच्या पलीकडं, म्हणजे लोकांनी, मानपूरच्या जनतेने म्हणजे हे इलेक्शन खरं सांगतो एवढं हे केले का लोकांना जाणवते. आणि प्रामाणिकपणे ताई मी खरं सांगतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक फाटका कार्यकर्ता आहे. पण लोकांवर माझ्याकडं तिथं असं काही वर मातोश्रीवर खोटं नाट्य सांगितलं झालं की हा मॅनेज होणार, हा गद्दारी करणार, हे करणार. पण ताई तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक वेळ होता आम्ही एका एबी फॉर्मसाठी सगळे रडत होतो. पण दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती का सगळे राष्ट्रीय पक्ष सगळेच्या सगळे एबी फॉर्म घेऊन आमच्याकडे आले होते. आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो पण तुम्ही आमच्याकडे उभे राहा. पण नाही, आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलं होतं, आम्ही ठीक आहे, आम्ही बंडखोर आहे पण आम्ही गद्दार नाही. आम्ही सर्व लोकांनी, आणि आता मी माझा राहिलेलो नाही, जी काय जनता घेईल निर्णय तो, आणि हा जनतेने निर्णय घेतलेला आहे का अपक्ष ठरवायचं, सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं गद्दार तर आम्ही नक्कीच नाहीये, आणि स्वाभिमानी आहे आणि अभिमानी आहे.